आपल्याला हा पर्यायी रस्त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. पण या रस्त्याच्या दुतर्फा कुंपण लावल्यामुळं आपल्याला स्थानिकांना रोजगार वगैरे मिळणार काही नाही आहे. नागपूरपासून तो कोकणापर्यंत जाणार आहे. मला असं वाटतंय की या ठिकाणी शेतकरी ज्या ताकदीनं लढत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून जो शक्तिपीठ मार्ग जाणार आहे तो शक्तिपीठ मार्ग नागपूरपासून तो कोकणापर्यंत जाणार आहे. ह्या रस्त्याला पर्यायी रस्ता नागपूर ते रत्नागिरीपर्यंत ऑलरेडी मंजूर झाला असून त्याचं कामकाज चालू आहे. आपल्याला हा पर्यायी रस्त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. या रस्त्याला दुतर्फा कंपाऊंड लावलं जाणार आहे आणि विशेषतः कोल्हापूर, सांगली, सहाय्यजी जे आपले जिल्हे आहेत हे पूरपरिस्थिती जिल्हे असल्यामुळं या रस्त्यामुळं आपण आणखीन पूरबाधित होणार आहोत. त्याचबरोबर या रस्त्याच्या दुतर्फा कुंपण लावल्यामुळं आपल्याला स्थानिकांना रोजगार वगैरे मिळणार काही नाही आहे. आणि हा एक फक्त शासनानं आपल्याला जो आपली शेती जितकं नुकसान होणार आहे, चांगली कसदार जमीन जाणार आहे, आपल्या विहिरीचं नुकसान होणार आहे, त्या म्हणजे सर्व काही आपल्या शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड नुकसान होणार आहे. शासनानं या ठिकाणी हा रस्ता रद्द झालेला जाहीर केलं होतं, पण पुन्हा निवडणुकीनंतर रस्ता बदल काही आता परत परिपत्रक निघालेले आहेत. तर मला असं वाटतंय की या ठिकाणी शेतकरी ज्या ताकदीनं लढत आहेत त्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा पूर्ण पाठिंबा या शेतकऱ्यांच्या बाजूला असणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ होऊ नये यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.